हॅलो क्रिकेट प्रेमींनो, आजची खास बातमी आहे तुमच्यासाठी। बीसीसीआयने रविवारी जाहीर केलेल्या 15 खेळाडूंच्या वन डे स्क्वॉड मध्ये अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा जबरदस्त मेळ साधलाय। शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे आणि श्रेयस अय्यर पोटाच्या जखमेमुळे बाहेर आहेत, तर गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे। त्यामुळे केएल राहुलकडे कर्णधारपद आणि विकेट किपिंगची जबाबदारी आली आहे। केएल राहुलची शांत संयमी नेतृत्व शैली ही दक्षिण आफ्रिकेविरोधात परफेक्ट आहे। ऋषभ पंत दुसरा क्रीपर म्हणून परतलाय, जो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये चमकला होता। ऋतुराज गायकवाडचं कमबॅक हेही मालिकेसाठी महत्वाचं आहे। 2 वर्षांनंतर वन डे मध्ये परतणारा हा आक्रमक सलामीवीर दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध त्याने धमाल कामगिरी केली आणि रणजीत 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत। रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ओपनिंग करणार आहेत, तर विराट कोहली मिडल ऑर्डरला खेळेल। तिलक वर्मा, नितीश रेड्डी आणि ध्रुव जुरेल हे युवा तारेही या वन डे मालिकेत चमकणार आहेत। ऑलराऊंडर्स मध्ये रवींद्र जडेजाची अनपेक्षितपणे एंट्री झाली आहे। जडेजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता। त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव हे फिरकीची जादू दाखवण्यासाठी तत्पर झाले आहेत। अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांचाही समावेश करण्यात आलाय। सिराज आणि अक्षर पटेल बाहेर पडल्याने त्यांना ही संधी मिळाली आहे। ही स्क्वॉड दक्षिण आफ्रिकेच्या टीमला आव्हान देईल, ज्यात क्विंटन डी कॉक आणि हेनरिक क्लासेन सारखे धुरंधर आहेत। ही मालिका 30 नोव्हेंबर मध्ये रांचीत खेळवली जाईल। बरं, ही सर्व तयारी आहे 2026 च्या T20 वर्ल्ड कप साठी। टीम इंडियाची ही स्क्वॉड केवळ खेळाडूंची नाही, तर भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी आहे। राहुलच्या नेतृत्वात टीम इंडिया विजयाचा नवा इतिहास लिहिणार यात काही शंका नाही। तेव्हा राहुलची कमान, गायकवाडचा तीर आणि भारताची वन डे धमाल पाहायला विसरू नका।